रायगड जिल्ह्याचे भाजपा उपाध्यक्ष निळकंठ घरत यांचं शुक्रवारी 2 फेब्रुवारी रोजी दुपारी निधन झालं। अटल सेतूवर उडवण्यासाठी आणलेल्या फुग्याचा स्फोट होऊन घरत हे 70% भाजले होते। या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी नवी मुंबईतील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला शिवडी न्हावाशेवा अटल सेतूचं उद्घाटन झालं। या उद्घाटनानंतर रायगड जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांचे मोठे उत्साहाचे वातावरण होतं। या आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भाजपाचे उपाध्यक्ष निळकंठ घरत यांनी अटल सेतूवर उडवण्यासाठी मोठा फुगा आणला होता। हा फुगा 11 जानेवारीला त्यांनी आणून ठेवलेला होता। तो फुगा त्यांनी त्यांच्या नवी मुंबईतील चिर्ले या गावातील घराच्या टेरेसवर ठेवलेला होता। दरम्यान फुग्यातील हवा कमी झाल्याने ते फुग्यात हवा भरायला गेले असता या फुग्याचा स्फोट झाला। त्यामध्ये निळकंठ घरत सुमारे 70% भाजले गेले। यावेळी मुलगा काही कामानिमित्त खाली गेल्याने थोडक्यात वाचला। 23 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते। अटल सेतूवर उडवण्यासाठी मोठा फुगा मुलाच्या मदतीने निळकंठ घरत यांनी टेरेसवर आणून ठेवला होता। मात्र काही कामं होती म्हणून त्यांचा मुलगा खाली गेला। त्याच दरम्यान निळकंठ घरत हे फुग्यात हवा भरण्यासाठी गेले। हवा भरत असताना फुग्याचा स्फोट झाला आणि त्यामध्ये निळकंठ घरत हे भाजले गेले। यानंतर त्यांना तात्काळ नवी मुंबईतील ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर तब्बल 23 दिवस उपचार सुरू होते, परंतु अखेर त्यांचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराने मृत्यू झाला। त्यांच्यावर चिर्ले येथील गावी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले।